श्रोत्याहो, आज आपण या व्हिडिओमध्ये औदुंबर पंचमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यानंतर तुळा जातकांचा लाभ जाणणार आहोत. औदुंबर पंचमी ही एक फार महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये फार मोठा मान असतो. या औदुंबर पंचमीमध्ये दत्त त्यांचे एक अनोखे नाते या वृक्षासोबत जोडले गेले आहे, कारण दत्ताचे हे आवडते वृक्ष मानले जाते. ही हिंदू धर्मातील एक पवित्र आणि अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण दत्ताचे भक्त येथे येतात आणि दत्ताचे नामस्मरण चिंतन करतात. येथे भक्त या तिथीमध्ये उपवास देखील करत असतात. अगदी त्यामुळे दत्ताचे आवडते वृक्ष देखील औदुंबर हे मानले जाते. या औदुंबर पंचमीचे महत्त्व म्हणजे दत्ताचे पूजन केले जाते. तसेच या पंचमीमध्ये पापाचा नाश देखील होतो. भक्तांच्या घरामधला इडापिडा टळून जातो. त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थिती देखील दूर व्हावी म्हणून या औदुंबर झाडाची पूजा केली जाते, ज्याने पाप नष्ट होऊन मनुष्य किंवा कोणताही जीव मोक्षाच्या वाटेने एक पाऊल पुढे जातो आणि जीवनाचं सार्थक करतो. औदुंबर पंचमीला शांती आणि सुख मिळावे म्हणून उपासना व्रत हे भक्त नेहमी करत असतात. तसेच या वृक्षाचे अनेक चरित्रांमध्ये उल्लेख सापडतात. त्यामुळे हे भक्तांसाठी पूजनीय वृक्ष आहे. त्या दिवशी दत्तांचे स्तोत्र, गायत्री मंत्र यांचे आवर्जून पठण केले जाते. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र हे सुद्धा वाचले जाते. यामध्ये दत्ताच्या अगदी लहान वयापासूनच्या कथा आणि चमत्कारित करणाऱ्या कथा आहेत. जो कोणी हे गुरुचरित्र अगदी निष्ठेने आणि एकाग्रही होऊन वाचतो, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असे म्हणले जाते. आता आपण जाणून घेणार आहोत या वर्षी तुळा राशीला औदुंबर पंचमीचे कोणते लाभ संभवतात. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. दत्ताची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो आणि तुम्ही श्रीमंत हो, आरोग्यदायी हो, हीच प्रार्थना. चला तर मग पाहूयात. तुळा राशीचे जातक पाहिले तर न्याय आणि अन्याय दोन्ही बाजू अगदी सहजपणे हाताळत असतात. तुळ जातकांना अन्याय अजिबात सहन होत नाही. अगदी तीक्ष्ण आणि प्रखर व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख असते. पण मात्र या औदुंबर पंचमीमध्ये तुळ जातकांचे सगळे दुःख, ताणतणाव नाहीसा होणार आहे. त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे, तोही बिनचुकता. 108 वेळा दत्त गायत्री मंत्राचा जप करायचा आहे, तोही एकदम स्पष्ट न अडखळता तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. माझ्यासोबत म्हणा किंवा मनामध्ये या मंत्राचे चिंतन करा. ओम द्राम दत्तात्रेयाय विद्महे धीरानंदाय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. हा मंत्र कागदावरती नाही तर वहीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही हा विसरणार नाही. ज्या तुळ जातकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत, भांडणं होत आहेत, सारखी पैशाची चणचण भासत आहे, मुलांच्या अभ्यासामध्ये बाधा येत आहेत, जी मुलं 10वी-12वी मध्ये आहेत आणि पेपरचं टेन्शन येत आहे, त्यांच्यासाठी हा मंत्र सौख्य समाधानाचा लाभ घेऊन आला आहे. काळजी करू नका. सर्व अडचणी दूर करणारा हा मंत्र आहे. याचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रश्न सुटतील. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री गुरुदेव दत्त. आपण भेटूयात पुढल्या राशीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.